मुलांनो, आज आपण आता राजकीय पक्ष हा राज्यशास्त्राचा पाठ बघूया. याच्या आधी आपण 2 प्रकरणं बघितले आहे, संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रिया. मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. आता आपण हा पाठ बघूया, राजकीय पक्ष. आपल्या देशामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. अनेक राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षांच्या निवडणुका होत असतात आणि त्या निवडणुका लढवण्यामध्ये पुढाकार घेताना अनेक संघटना, अनेक पक्ष निवडणुकीत उतरताना आपल्याला दिसतात. हे राजकीय पक्ष म्हणजेच सामाजिक संघटना असतात आणि त्यांची उद्दिष्ट, त्यांची कार्यपद्धती ही वेगवेगळी असते आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला असं म्हणता येईल की हे राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी हे लोक निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात. आणि राजकीय पक्ष म्हटला की या संघटनांना आता आपण राजकीय पक्ष म्हटलं आणि राजकीय संघटना म्हटल्या की निवडणुका लढवून ती जिंकण्यासाठी आणि त्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी ते गट, ते लोकांचे गट, पक्ष म्हणजे काय, अनेक लोकांचा गट असतो, तो गट कार्य करत असतो. आता राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये कोणकोणती आहे आता आपल्याला ती पाहायची आहे. तर सर्वात पहिलं वैशिष्ट्य आहे राजकीय पक्षाचं, ते म्हणजे सत्ता मिळवणे. कोणत्याही पक्षाला मुख्य हेतू जर काय असेल तर तो आहे आपली सत्ता आली पाहिजे, आपलं सरकार स्थापन झालं पाहिजे, आपली सत्ता हा एकमेव उद्देश त्यांचा असतो आणि निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हे त्यांचं उद्दिष्ट असतं. मग हा राजकीय पक्ष सतत स्पर्धा करत असतो विविध राजकीय पक्षांशी आणि अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नसतं, परंतु स्पर्धेचं स्वरूप मात्र छान निकोप असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे विचारसरणीचा आधार. विचारसरणीचा आधार काय असतो? प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करत असतो. प्रत्येक पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते आणि यातून तो पक्ष आपल्या विचारसरणीतून कार्य करत असतो. अनेक लोक त्या पक्षाला पाठिंबा देत असतात. काही लोकांना त्यांच्या पक्षांचे विचार आवडत नसतात, त्यामुळे ते पाठिंबा देत नाही, परंतु ज्या पक्षाच्या विचार त्यांना आवडतात लोकांना ते त्या पक्षाला पाठिंबा देतात आणि त्याला म्हणतात पक्षाचा जनाधार. जनता जो आधार देतो त्या पक्षाला त्याला जनाधार असं म्हणतात. राजकीय पक्षाची विचारसरणी सगळ्या पक्षांची सारखी दिसत नाही. पक्षांचे कार्यक्रम असतात. काय कार्यक्रम असतात? विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाची एक आधारित कार्यकारिणी असते, कार्यक्रम असतो, त्यांचा कार्यक्रम ठरलेला असतो. सत्ता मिळवण्यासाठी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते आणि या कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रत्येक राजकीय पक्ष हा प्रयत्न करीत असतो. सर्वात महत्त्वाचं आपण आताच बघितलं की सरकार स्थापन करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं की आपलं सरकार स्थापन झालं पाहिजे आणि देशाचा कारभार आपण केला पाहिजे. पण अर्थातच सरकार स्थापन करायचं असेल ज्या पक्षाला, त्या पक्षाला निवडणुकीमध्ये बहुमत स्पष्ट करावं लागतं. जोपर्यंत त्यांना बहुमत मिळत नाही तोपर्यंत त्यांना सरकार स्थापन करता येत नाही आणि मग जर त्यांना सरकार स्थापन करता आलं नाही तर विरोधी पक्ष म्हणून त्यांना कार्य करावं लागतं. आता शासन आणि जनता यांच्यातला दुवा, हे जे लोकप्रतिनिधी असतात, राजकीय पक्ष किंवा राजकीय पक्षातल्या ज्या लोकांना आपण निवडून देतो त्याला लोकप्रतिनिधी म्हणतात. हे लोकप्रतिनिधी म्हणजे शासन आणि जनता यांच्यामधला दुवा म्हणून ते काम करत असतात. जनतेच्या मागण्या किंवा जनतेची जी गाऱ्हाणी असतात ती शासनापर्यंत पोहोचण्याचं कार्य हे राजकीय पक्ष करत असतात. त्या पक्षातर्फे त्यांचं धोरण आणि कार्यक्रम आणि त्याचा पाठिंबा मिळवण्याचा ते नेहमी प्रयत्न करीत असतात. आता वर्तमानपत्रामध्ये अनेक वेळा अनेक बातम्या राजकीय पक्षाबद्दल येतात. थोडंसं आपण त्याच्यावर लक्ष घालायचं आणि आपण वाचन करायचं म्हणजे आपल्याला कळते. आपला नंतरचा मुद्दा आहे भारतातील पक्षपद्धतीचं बदलतं स्वरूप. कसं काय पक्षपद्धतीचं स्वरूप बदलत आहे? तर स्वातंत्र्यानंतरच्या आपल्याला स्वातंत्र्य मुळात जे मिळालं ना ते या काँग्रेस पक्षाने मिळवून दिलं. काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. स्वातंत्र्यानंतरच्याही काळामध्ये काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. पण काही जर अपवाद वगळता केंद्र आणि राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होतं. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती आणि म्हणून एक प्रबळ पक्ष
म्हणून काँग्रेसकडे बघितलं जात असे. पण 1977मध्ये या प्रबळ पक्षाला आव्हान दिलं गेलं आणि काँग्रेस तर हा जो पक्ष होता यांनी एकत्र येऊन दुसऱ्या पक्षाने त्यांना तोंड दिलं. 1989च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये एकाच पक्षाचं वर्चस्व असणं ही बाब मग संपुष्टात आले आणि मग अनेक पक्ष एकत्र येऊन एक आघाडीचं सरकार, ज्यावेळी जसं आता पहा तुम्ही जर महाराष्ट्राचा विचार करत असाल तर बघा, महाराष्ट्रात आघाडी सरकार आहे. शिवसेना प्रमुख जे उद्धव ठाकरे आहे ते मुख्यमंत्री झाले आहे, परंतु याला राष्ट्रवादी काँग्रेसनी पण पाठिंबा दिला आणि काँग्रेसनी पण पाठिंबा, म्हणजे 3 पक्ष एकत्र येऊन ते सरकार स्थापन झालेलं आहे. अशा वेळी अशा सरकारला आघाडी सरकार असं म्हणतात. आघाडी सरकार म्हणजे अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन केलं जातं, त्याला म्हणतात आघाडी सरकार. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस तेव्हा सुद्धा 1977 साली जनता पक्ष आणि काँग्रेस यांनी या दोन्ही पक्षांनी आघाडी सरकार स्थापन केलं. आघाडी शासनामधून पण अस्थिरता निर्माण होते, कारण 2 पक्ष एकत्र येऊन प्रत्येक पक्षाचा कार्यक्रम वेगळा असतो. त्याच्यामुळे कसं असतं की ते 2 पक्ष एकत्र येऊन सामोपचाराने राज्यकारभार करू शकत नाही. अशा वेळी त्याच्यामध्ये मतभेद निर्माण होतात आणि राजकीय व्यवस्थेमध्ये अस्थिरता निर्माण होते. असंच तेव्हा सुद्धा झालं होतं. म्हणून आज म्हणजे भारतातील पक्षपद्धतीचं स्वरूप बदललेलं आहे असं म्हटलं जातं. पक्षपद्धतीचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. यानंतर आता राष्ट्रीय पक्षाचे इथे याच्यामध्ये चार्टमध्ये माहिती दिलेली आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून, आणि राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणायचं. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने जे काही निकष दिलेले आहे ते पूर्ण करावे लागतात. 4 किंवा अधिक राज्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभा मागील निवडणुकीत किंवा 6% वैध मतं मिळवणं आवश्यक असते. मागील निवडणुकीतून कोणत्याही राज्यातून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे किंवा लोकसभा मतदारसंघामध्ये किमान 2% मतदारसंघामधून 3 राज्यामध्ये उमेदवार निवडून येणं आवश्यक असतं. तेव्हाच त्यांना राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला मान्य केलं जातं. प्रादेशिक पक्ष किंवा राज्य पातळीवरचा पक्ष यामध्ये सुद्धा काही निकष इथे दिलेले आहे, हे वाचून काढा म्हणजे तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी सुद्धा त्यांना काही निकष पूर्ण करावे लागतात. आता काही राष्ट्रीय पक्षांची माहिती आपण बघूया. सर्वात महत्त्वाचा आत्ताच बघितला आपण की काँग्रेस हा सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि तेव्हापासून काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष म्हणून कार्य करीत आहे. आणि ती एक चळवळीसारखं कार्य करणारा पक्ष आहे. चांगल्या विचारसरणीचा पक्ष होता तो, आणि हा काँग्रेस पक्ष एक प्रभावी पक्ष म्हणून ओळखला जातो, म्हणून आकारास आलेला आहे. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी, अल्पसंख्याकांसाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे पक्षाचं धोरण आहे. आणि या पक्षाने अनेक कार्यक्रम राबवलेले आहे. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे. दुसरा पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष. कम्युनिस्ट पक्ष हा मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला पक्ष आहे. 1925 साली स्थापन झाला. हाही भारतातला जुना पक्ष आहे. मजूर आणि कष्टकरी वर्गासाठी आणि कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. कामगारांच्या मजूर कष्टकरी वर्ग आणि कामगार यांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करीत असतो. चीन व सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशापैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं यावरून या पक्षातील नेत्यांच्या विचारांच्या मतभिन्नतेमुळे कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडली आणि मग कम्युनिस्ट पक्षामध्ये मार्क्सवादी हा एक पक्ष स्थापन झाला. कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष. त्यानंतर एक तिसरा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, BJP ज्याला म्हणतो आपण.
हाही सुद्धा राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे. 1951मध्ये स्थापन झाला. 1977मध्ये जनता पक्षामध्ये भारतीय जनसंघ विलीन झाला आणि जनता पक्ष चे हे स्वरूप फार काळ टिकलं नाही. पक्ष फुटला आणि मग भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्षाच्या नावाने 1980मध्ये नवा पक्ष स्थापन केला आणि त्याची संस्कृती परंपरा जतन करण्याचा हा पक्ष सुद्धा प्रयत्न करत असतो. प्रत्येक पक्षाचं एक चिन्ह सुद्धा असते मुलांनो, हे लक्षात घ्या. प्रत्येक पक्षाचं एक चिन्ह असतं आणि ते चिन्ह जसं भारतीय जनता पक्षाचं चिन्ह कमळ आहे. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ज्याला आता मार्क्सवादी पक्ष नवीन जो, त्याचं बघा वेळा आणि असा प्रकारचं हे दिसतं आहे, अवजार दिसतं आहे. हा पक्ष समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही याचा पुरस्कार करणारा हा पक्ष आहे. याने साम्राज्यवादाचा वादाला विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधाची जपणूक करणारा हा पक्ष आहे. कामगारांचे हित जपणारा पक्ष आहे, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा पक्ष. म्हणून यांचं चिन्हही बघा विळा आणि हे दिसतं आहे आपल्याला. त्यानंतर बहुजन समाज पक्ष BSP म्हणतो आपण त्याला. बहुजन समाज पक्षाचं चिन्ह आहे बघा हत्ती. हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे आणि बहुजनांचं हित साध्य करणे हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे. 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक म्हणजे बहुजन लोक, या बहुजन शब्दामध्येच हे सगळे आलेले आहे. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांचा समावेश याच्यामध्ये होतो आणि या समाजाला, बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेसमधून एक पक्ष बाहेर पडला, त्याने दुसरा पक्ष जो स्थापन केला त्याला नाव दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि 1999मध्ये हा पक्ष स्थापन झाला. हा सुद्धा पक्ष लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यावर आधारित हा पक्ष आहे. अशा प्रकारे या पक्षाचं चिन्ह आहे घड्याळ. राष्ट्रवादी काँग्रेसचं तुम्हाला माहीत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आहे घड्याळ. या पक्षाचा विश्वास आहे की आपण घड्याळ हा या पक्षाचं चिन्ह आहे. हा पक्ष 1999 ते 2014पर्यंत फक्त महाराष्ट्रात सत्तेवर होता आणि 2004 ते 2014 प्रदीर्घ काळामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून हा पक्ष कार्यरत आहे. त्यानंतर एक पक्ष आहे तृणमूल काँग्रेस. या पक्षाचे चिन्ह बघा, असं छोटंसं रोपट्यासारखं दिलेलं आहे, ते या पक्षाचं चिन्ह आहे. हा सुद्धा काँग्रेसमधून ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998मध्ये झाली. 2016मध्ये निवडणूक आयोगाने त्याला राष्ट्रीय पक्षाची मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचं संरक्षण अशा हे या पक्षाचं धोरण आहे. ऑलमोस्ट बऱ्याच पक्षांचे धोरण हे अशाच प्रकारचं आहे, त्यामुळे हे धोरण लक्षात ठेवायचं. लोकसभा निवडणूक 2009 ते 2014मध्ये राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या जागा, याचा राजकीय पक्षाचं नाव दिलेलं आहे. त्यांनी 2009मध्ये किती जागा मिळवल्या होत्या आणि 2014मध्ये किती जागा मिळवल्या होत्या याचा चार्ट या ठिकाणी दिलेला आहे. त्याबद्दल आपण बोलणार नाही, तो तुम्ही बघून घ्या. त्यानंतर वर्तमानपत्रातल्या इथे न्यूज दिलेले आहे. हे पक्ष कसे काय मर्यादित असतात आणि याबाबत तुम्हाला इथे थोडीशी माहिती दिलेली आहे, ही तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर काही प्रादेशिक पक्ष असतात. आता आपण राष्ट्रीय पक्ष बघितले, आता प्रादेशिक पक्ष. प्रादेशिक म्हणजे एका राज्यापुरते मर्यादित असणारे, एका प्रदेशापुरते मर्यादित असणारे पक्ष म्हणजे प्रादेशिक पक्ष. हे प्रादेशिक पक्ष कोणते आहेत? ते एका विशिष्ट प्रदेशासाठी हे पक्ष असतात, त्याला प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. विशिष्ट प्रदेशाचा वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून स्पर्धेत उतरणारे जे राजकीय गट असतात त्याला प्रादेशिक पक्ष असं म्हणतात.
म्हणतात या प्रदेशामध्ये आपल्या प्रदेशामध्ये ती प्रभावी भूमिका करत असतात आणि हे प्रादेशिक प्रश्न पक्ष प्रादेशिक प्रश्न प्रादेशिक समस्या सोडवण्याला प्राधान्य देतात. भारतातील प्रादेशिक पक्षांचं सुद्धा स्वरूप बदलत चाललेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये प्रादेशिक अस्मितेतून काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या आणि मग खलिस्तान द्रविडस्थान या मागण्याचा हेतू या संघराज्यातून बाहेर पडू लागला आणि स्वतंत्र देश निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ लागला. पंजाब तामिळनाडू जम्मू काश्मीर या ठिकाणी प्रादेशिक पक्षांची उदाहरणं आहेत. प्रादेशिक पक्षांच्या भूमिकेतून हळूहळू आता बदलू लागलेले आहेत आणि या ठिकाणी सुद्धा आता प्रादेशिक पक्षाच्या विकासाचा दुसरा टप्प्याची सुरुवात झालेली आहे. आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी तेथील रहिवाशांच्या विकासासाठी प्रयत्न केले जातात. आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा शिवसेना हा एक पक्ष आहे ज्याचे आता मुख्यमंत्री आहे तो शिवसेना. तेलुगू देसम हे प्रादेशिक पक्ष आहे, हे राष्ट्रीय पक्ष नाही आहे, हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे. तेलुगू देसम हा आंध्र प्रदेशसाठी तमिळनाडूसाठी असणारा हा पक्ष आहे. ईशान्य भारतामध्ये काही प्रादेशिक पक्ष आहे. प्रादेशिक पक्ष हे टप्प्याटप्प्याने मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येत असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रादेशिक पक्षांचा प्रवास हा फुटीरता स्वायत्तता आणि राष्ट्रीय प्रवास सामील होणे या टप्प्यामधून झालेला आहे. भारतात अनेक प्रादेशिक पक्ष आहे. भारताच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा सगळ्या क्षेत्रामध्ये प्रातिनिधिक पक्षाची ओळख करून आपण घेणार आहोत. तर यामध्ये शिवसेना महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष 1966 मध्ये स्थापन झाला. मराठी माणसाच्या हक्कासाठी जपणूक आणि मराठी भाषेचं संवर्धन आणि परप्रांतीयांना विरोध करणे हा याचा मुख्य उद्दिष्ट आहे. यांचं चिन्ह बघा धनुष्यबाण. 1995 मध्ये भारतीय जनता पक्षाशी शिवसेना हा पक्ष सर्वप्रथम महाराष्ट्रात सत्तेवर आला आणि 2014च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपसोबत हा पक्ष सत्तेत होता. हा प्रादेशिक पक्ष आहे, लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा प्रादेशिक पक्ष आहे शिरोमणी अकाली दल पंजाबमध्ये असणारा. याचं बघा चिन्ह बघा तुम्हाला लक्षात येईल आहे याचं चिन्ह कसं आहे आणि याची जी उद्दिष्ट आहे. पंजाबमधला हा प्रादेशिक पक्ष आहे 1920 साली स्थापन झाला. धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जोपासणारा आणि पंजाबमध्ये अनेक वर्ष सत्तेवर असणारा हा दुसरा प्रादेशिक पक्ष आहे. तिसरा जम्मू काश्मीरमधला हा जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स हा जो पक्ष आहे जम्मू आणि काश्मीरमधला नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष आहे. काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे हा आणि याचं स्थापना हा 1932 साली झालेली आहे आणि काश्मीरी जनतेच्या हितसंबंधाचा पाठपुरावा करणारा हा तिथला प्रादेशिक पक्ष आहे. त्यानंतर आसाममधला हा आसाम गण परिषद. यामध्ये सुद्धा हा हत्ती असं प्रकारचं 3 रंग दिले आहेत त्याच्यामध्ये हत्ती असणारा हा प्रादेशिक पक्ष आहे. आसाममधला आसाम गण परिषद या ठिकाणी असणारे निर्वासितांचे प्रश्न सोडवणे आसामचे सांस्कृतिक भाषिक आणि सामाजिक वेगळेपण जमणे आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे यासाठी हा पक्ष काम करत असतो. अनेक वर्ष झाले आसाममध्ये हा सत्ताधारी पक्ष आहे. त्यानंतर चौथा प्रादेशिक पक्ष आहे तो आहे द्रविड मुन्नेत्र कळघम. हा जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचं रूपांतर या पक्षामध्ये झालेलं आहे. 1944 मध्ये ही जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली आणि तो ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची 1972 मध्ये स्थापना झाली आणि अशा प्रकारे हा तमिळ अस्मिता जोपासण्याचा हा पक्ष प्रयत्न करीत असतो. सर्व स्तरावर मतदारांचा या पक्षाला पाठिंबा असतो. अशा प्रकारे हे प्रादेशिक पक्ष आहे. भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आहे आणि हे प्रादेशिक पक्ष त्या त्या प्रदेशासाठी काम करत असतात. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बघा जिंकलेल्या जागा निवडणुकीचा एक चार्ट इथे दिलेला आहे. हे बघा सगळे प्रादेशिक पक्ष शिवसेना मनसा शेतकरी कामगार पक्ष भारिप बहुजन रिपब्लिकन समाजवादी विकास आघाडी आणि त्याचे कोणकोणते पक्ष आहेत ते निवडून आलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहे. राष्ट्रीय समाज पक्ष इथे असे वेगवेगळे पक्ष दिलेले आहे.
अशा प्रकारे हा पाठ या पाठामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांची उद्दिष्ट काय असतात, प्रादेशिक पक्षांची उद्दिष्ट काय आहे हे इथे दिलेलं आहे.